एका मिक्सरच्या भांड्यात 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या व 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. ते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. मी इथे अर्धा चमचा तेल घातले. त्यात आता हिरवे वाटाणे घालायचे. वाटाणे स्वच्छ धुवून घेतले, ते यामध्ये टाकून घेऊयात व अगदी थोडेसे मी यात मीठ घातले. आता हे 3 ते 4 मिनटं आपल्याला एकसारखे परतत राहायचे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. मिडियम फ्लेमवर अशा पद्धतीने मी इथे हे छान असे परतवून घेते. ओलसर वाटाणे असल्यामुळे त्याला थोडेसे पाणी सुटले. 4 मिनटं मी इथे हे वाटाणे परतवून घेतले. ते आता एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता त्याच कढईत मी इथे एक मोठा चमचा तेल घातले. त्यात घालायचे अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे. थोडेसे हिंग घालूयात. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं व एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो यामध्ये टाकून घेऊयात. आता कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा भरपूर प्रमाणात घालायचा. हे बघा, इथे आता आपला कांदा देखील परतवून झालाय. त्यामध्ये आपण वाटून घेतलेले मिरची आणि लसूणचे वाटण घालायचे. तेही मिनिटभर छान परतवून घ्यायचे. लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत छान मी इथे परतवून घेतले. यात आता थोडे मसाले घालूयात. अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद व 1 चमचा मी यामध्ये धनेपूड घातली. आता हे मसाले छान परतवून घ्यायचे. हिवाळ्याच्या सीझनमध्ये वाटाणे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ही मटारची किंवा वाटाण्याची रेसिपी टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी नक्कीच बनवू शकतात. यात आता मी एक मोठा टोमॅटो घेतला, तो बारीक चिरून यामध्ये टाकून घ्यायचा. व्यवस्थित मिक्स करून घेतले. यात आता चवीपुरते मीठ घालायचे. आपण वाटाणे परतवून घेताना सुद्धा थोडेसे मीठ घातले. आता यामध्ये मी मीठ टाकून घेतले. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यावर झाकण ठेवायचे. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि कमी आचेवर हे टोमॅटो छान शिजेपर्यंत 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून याला एक छान वाफ येऊ द्यायची. एक 3 मिनटांनी मी इथे झाकण काढून घेतले. टोमॅटो आता इथे व्यवस्थित शिजला गेला आहे. हे बघा, अशा पद्धतीने पळीच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचे. मीठ घातल्यामुळे त्याला थोडेसे पाणी सुटले आणि मस्त टोमॅटो आपला इथे शिजला गेला आहे. तो छान अशा पद्धतीने मॅश होतोय. व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतले. यात आता आपण परतवून घेतलेले सर्व वाटाणे टाकून घेऊयात. वाटाणेसुद्धा सुरुवातीला फ्राय करून घेतल्यामुळे ते पटकन शिजले जातील आणि पाणी न घालताच आपण ही वाटाण्याची रेसिपी बनवतोय. अगदी चटपटीत आणि मस्त अशी ही वाटाण्याची उसळ तयार होते. व्यवस्थित आता मी इथे मिक्स करून घेतले. गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावर आता झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून छान आता हे वाटाणे शिजेपर्यंत याला एक छान वाफ येऊ द्यायची. एक 4 ते 5 मिनटं हे छान शिजवून घ्यायचे. मध्ये एकदा झाकण काढून घेतले व पुन्हा एकदा हलवून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व पुन्हा एकदा आता यावर झाकण ठेवायचे. पुन्हा 2 मिनिटांसाठी मी याला एक छान वाफ येऊ दिली आणि मस्तच अशी आपली ही वाटाण्याची उसळ इथे तयार झाली आहे. ही पाव चमचा यामध्ये मी गरम मसाला घातला. आता सर्वात शेवटी मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची. गरम मसाला घातल्यामुळे याला छान अशी टेस्ट येते. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने ही वाटाण्याची उसळ म्हणा किंवा वाटाण्याची सुक्की भाजी तुम्ही टिफिनला द्या किंवा नाश्त्याला नुसतीच खाऊ शकतात किंवा पावसोबत किंवा गरमागरम चपातीसोबत अप्रतिम लागते. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.